दर्यापूर परिसरातील निमशुष्क झुडपी जंगल आणि खडकाळ गवताळ प्रदेशामध्ये आढळणारा फॅन थ्रोटेड लिझर्ड अर्थात सरडा डेक्कनेन्सिस सध्या वन्यजीव अभ्यासकांच्या चर्चेचा विषय ठरतोय। या उपप्रजातीवर 2025मध्ये अमेय ठाकरे, राजमेहर निशाणे आणि दर्शन दुधाने यांनी शोधपत्रिका प्रकाशित केली आहे। मादीला आकर्षित करण्यासाठी गळ्याखालील रंगीत पेशी पंखासारख्या फुगवणं आणि प्रतिस्पर्धी नरांना आव्हान देणं हे या सरड्याचं वैशिष्ट्य मानलं जातं। याच वैशिष्ट्यामुळे सोशल मीडियावर या सरड्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे। भारतात अशा रंगीत पंख्यासारखा गळा असलेल्या सरड्यांच्या एकूण 8 उपप्रजाती आढळतात। त्यातील दर्यापूर भागात आढळणारी ही सरडा डेक्कनेन्सिस आणि दुसरी उपप्रजाती म्हणजे सरडा सुपर्बा असून ती प्रामुख्याने पुणे, सोलापूर या भागात आढळते। दख्खन पठाराच्या उत्तर पश्चिम भागात या सरड्याचा अधिवास पसरलेला आहे। महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ तसंच उत्तर कर्नाटकातील काही भागांमध्ये ही उपप्रजाती आढळून येते। दर्यापूर, भातकुली आणि अंजनगाव परिसरातील झुडपी जंगलं, मोकळे खडकाळ भाग आणि गवताळ पट्टे हे या सरड्याच्या वास्तव्याला पोषक मानले जातात। त्यामुळेच विदर्भातील या भागात त्यांचं अस्तित्व नोंदवलं जात असल्याचं अभ्यासक अमेय ठाकरे यांनी सांगितलं। दर्यापूर तालुक्यातील सामदा धरण परिसरात आढळलेला फॅन थ्रोटेड लिझार्ड किंवा सरडा डेक्कनेन्सिस हा लोकल बायोडायव्हर्सिटीसाठी महत्त्वाचा रेकॉर्ड आहे। जनरली पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकामध्ये आढळणारी ही प्रजाती आपल्या दर्यापूर भागात तिथल्या विशिष्ट झुडपी, गवताळ व खडताळ पट्ट्यामुळे तिथे आढळते असं आमच्या लक्षात आलं। तसेच 2020 पासून काम करत 2025मध्ये माझे मित्र ॲडव्होकेट राजमेहर निशाणे व झुओलॉजिस्ट दर्शन दुधाने यांच्याबरोबर आम्ही या सेम विषयावर रिसर्च पेपरसुद्धा पब्लिश केला आहे।